मग त्याला काय म्हणायचं, मुलगाच म्हणायचं का, त्याला नाव द्यायचं अनिकेत, पुन्हा बापू, पुन्हा काय नाव द्यायचं, काय असेल ते नाव, म्हणजे प्रत्येकाला नाव दिलं पाहिजे का नाही सांग. हा मग आता तुला 3 टीम दिली त्या, म्हणजे पॉईंट दिलं, मग याला काय म्हणायचं, डॉट चिन्ह दिली, काय नाव दिलं, पी ए आणि टी, म्हणजे पॉईंट पी पॉईंट ए पॉईंट टी. अ पॉईंट कॅन बी गिव्हन नेम, ह्या पॉईंटला आपण काय दिली, नाव दिली. बरोबर आहे का. आता ह्या वर्गामध्ये मुली बसतात, मग आपण ह्या मुलींना जर नावं ठेवली तर ओळखू येणार. त्या मुलीचं नाव काय, अनुष्का, त्या मुलीचं नाव काय, अनुराधा, त्या मुलीचं नाव काय, अनुजा. मग नावं ठेवल्यामुळे आपल्याला सोपं जातं. बरोबर आहे का नाही. कॅपिटल लेटर्स ऑफ द अल्फाबेट आर यूज्ड टू नेम अ पॉइंट. मग कॅपिटल लेटर्स ह्या बिंदूंना, म्हणजे हे पॉइंट जे आपण दिलेत का, ह्यांना आपण मोठ्या लिपीतली अक्षर, कॅपिटल लेटर्स म्हणजे काय, मोठी लिपी, मोठ्या लिपीत लिहिलेली अक्षर नाव दिले. मग ए पी टी सी बी ही नाव कशी येते, कॅपिटल लेटर मध्ये मोठ्या लिपीतल्या येते. मोठी लिपी तुला लिहायची का नाही, मग तशा प्रकारे नाव आहे. द पॉइंट्स पी अँड टी हे आर शोन इन द फिगर अलॉंग साइड. ह्या आकृती काढली आपण, काढल्या का, ह्याच्या बाजूलाच, ह्याच्या सगळ्या बाजूलाच ही बिंदू आहे, म्हणजे ह्या चौरस आहे का, ह्या चौरसात 3 बिंदू वाढले, पॉइंट पी पॉइंट ए पॉइंट टी, म्हणजे ह्या चौरसाकृती त्याच्या बाजूला. आता पीच्या बाजूला कोण लिहिलाय, एच्या बाजूला कोण लिहिलाय, टी. अलॉंग साइड म्हणजे काय, च्या बाजूला, ह्याच्याच बाजूला हे सगळं लिहिलं. ह्याला काय म्हणायचं, पॉइंट. लाईन सिगमेंट्स अँड लाईन्स. आता लाईन, आता ही आपण लाईन काढली, समजा आपण ही टिंब दिली, ही टिंब. आता ह्याला आपण लाईन काढायची, लाईन म्हणजे रेषा, आणि लाईन सिगमेंट म्हणजे रेषाखंड. आता आपण सुरुवातीचा बिंदू आहे, आता समजा सुरुवातीला एक बिंदू काढला आणि शेवटचा एक बिंदू काढला, म्हणजे ही सुरुवातीचा पॉइंट झाला. हा ह्याला पॉइंट समजा आपण नाव दिलं ए, आणि ही शेवटचा बिंदू म्हणजे एंड पॉइंट बी नाव दिलं. आता ही बिंदू आणि ही बिंदू जोडायचा, कशाने जोडायचा, पट्टीने जोडा. पट्टी आहे का, हा पट्टी. आता ही ए आणि बी जोडायचा, सगळ्यात सोपी आयडिया. आता ही जोडला बघा, आता पट्टी व्यवस्थित धरायची, यातनं हे पॉइंट ए आणि पॉइंट बी आपण एक रेषा काढली. काय काढली, पण आता सुरुवात ए पासून होती आणि शेवट बी पर्यंत होती, म्हणजे 2 बिंदू जर जोडले तर त्याला रेषाखंड म्हणायचं. काय म्हणायचं, रेषाखंड. आणि पुढं अमर्याद वाढत गेलं असतं इकडं इकडं, तर रेषा त्याला माहितीच नाही की रेषाखंड झाला. काय झाला, रेषाखंड. म्हणजे ह्याचं वाचन कसं करायचं, म्हणजे लाईन सिगमेंट्स ए बी, रेषाखंड ए बी, म्हणजे रेख ए बी, असं त्याचं वाचन करायचं असतं. टेक 2 पॉइंट्स ए अँड बी ऑन अ शीट ऑफ पेपर अँड जॉईन देम युजिंग अ रुलर. मग आता हे आपण 2 पॉइंट जोडले, याने आता ए बी घेतलंय. आता प्रत्येक वेळी आपण नाव काय देऊ, ह्याला सी देऊ, ह्याला नाव काय देऊ, डी. म्हणजे पॉइंट सी आणि पॉइंट डी ही जोडले, तर हे नाव काय झालं, सी आणि जी जोडलं. बघा काय झाले, हा रेषाखंड कुठला झाला, सी डी. हा रेषाखंड कुठला झाला, ए बी. आणि हे दोघं जोडले की रेषाखंड झाला. वी गेट द स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ रेषा. स्ट्रेट लाईन म्हणजे काय, सरळ रेषा, वाकडं तिकडं जायचं. आता ही परशी, हा ही परशी एका सरळ रेषेत उठली नाही बरोबर, इथं ह्या परशीपासून टोकळा सरळ रेषा, एवढा एवढा सरळ रेषा. आणि ही आडवी पण रेषा आहे, पण ही पण सरळ जाते. ह्या दक्षिणेकडून उत्तरेकडे सरळ जाते, ही पूर्वेकडून पश्चिमेकडे सरळ जाते का नाही. कॅन वी एक्सटेंड धिस लाईन फर्दर ऑन द साइड ऑफ पॉइंट बी. आणि ही रेषा जर ह्या बाजूला अशीच वाढवली, आता ही बिंदू आहे सीडी, आपण एक सीडी काढलेला, ती तशीच पुढे वाढवली, म्हणजे इकडे ह्या बाजूला वाढवली
आणि ह्या बाजूला विस्तार केला. एक्सटेंड म्हणजे अजून वाढवत गेले. एक्सटेंड म्हणजे काय? अजून वाढवत इकडे जर वाढवत गेलं इकडे वाढवत गेलं रेषा. वी कॅन एक्सटेंड द लाईन इन बोथ डिरेक्शन. बोथ म्हणजे दोघेही. दोघी. डायरेक्शन म्हणजे दिशा. दिशा. डायरेक्शन म्हणजे काय? दिशा. दिशा. टिल द एज ऑफ द पेपर. त्या पेपरच्या शेवटच्या कड्यापासून. आपल्या इथे पेपर आहे, आता ही वही आहे. ह्या वहीच्या कोपऱ्यापासून ह्या वहीच्या कोपऱ्यापर्यंत जर असं इकडं दोन्हीकडं वाढवत गेलं तर इफ द पेपर इज व्हेरी बिग. तुमचा पेपर म्हणजे तुमची जी वही पेन काय असेल पेपर कागद घेतलेला ही व्हेरी बिग खूप मोठा होणार. बिग म्हणजे काय? मोठा. मोठा. द लाईन कॅन बी व्हेरी लॉंग. टू TOO म्हणजे सुद्धा. सुद्धा. आणि द लाईन कॅन बी व्हेरी लॉंग म्हणजे ही रेषा. लाईन म्हणजे काय? रेषा ही खूप मोठी होते. इकडे दोन्हीकडे वाढवत गेली तर रेषा कशी होती? अमर्याद वाढत जाते. आणि लाईन सिगमेंट रेषाखंड वाढत नाही. रेषाखंड खंड म्हणजे तत संपला. खंड पडला, तुकडा पडला. आता ही पेन्सिल आहे, हे पेन्सिल मध्ये खंड आहे. हो, ह्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यात खंड आहे. आणि ही असा इकडं मर्याद वाढत गेली तर रेषा लाईन अशी वाढत गेली तर तुमच्या वही पुरणार नाही, घर पुरणार नाही. जिकडं बघल तिकडं अमर्याद वाढत जाणार. रेषा अमर्याद वाढत गेली. हाऊ लॉंग वुड द लाईन बी ऑन अ प्लेइंग फील्ड. आता आपण खेळाडू असतो, आपलं फिल्डिंग क्षेत्र असतं. क्रिकेट खेळत क्रिकेट बॅट बॉल घेतली. क्रिकेटमध्ये किती खेळाडू असते तर 11 खेळाडू असतील. किती असते तर 11 खेळाडू असते. मग ती फिल्डिंग एका बॅटनं बॉल हल्ला की बाकीची ती बॉल अडवते. कोण कॅच करते, कोण अडवते, कोण तशा प्रकारे. लेट्स इमॅजिन. आता आपण थोडीशी कल्पना करू. दॅट वी कॅन एक्सटेंड धिस लाईन फॉर एव्हर विदाउट एनी लिमिट्स ऑन बोथ साइड्स. आता आपण एक कल्पना करू. ही जी आपण जी लाईन सिगमेंट काढलेला आहे CD ही बाजूला अमर्याद असं वाढवत गेलं म्हणजे आता बाण आपण एक बाण तयार केला असावा. ही रेषेचा काय केला? बाण. आणि इकडे बी वाढवत जायचं आहे. ह्याला बाण तयार केला म्हणजे ही इकडे वाढत जाते, ही इकडे वाढत जाते. ह्याला आपण झाली रेषा. दोन्हीकडे वाढतंय तर आपण काय म्हणायचं? रेषा. टू शो this extended line on paper we use arrowheads at both ends of the line. In mathematics when we see line we mean straight line. आता आपण ह्याला लाईन CD म्हणतो. पहिले काय म्हणत होतो आपण? रेषाखंड म्हणतो. लाईन सिगमेंट म्हणत होतो. ही दोन्ही थांबते. ही लाईन सिगमेंट आहे AB. ही अमर्याद नाही, मर्यादित आहे. जाग्यावर थांबतोय. दोन बिंदू आहेत ते आपण जोडतोय, त्याला रेषाखंड म्हणायचं. आणि दोन्ही बाजूला अमर्याद वाढवते त्याला बाणाचं चिन्ह दिलं, बाण. तर ह्याला लाईन म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं? म्हणजे रेषा. आणि दोन्ही बाजूला अमर्याद वाढत जाते. ह्याचा अर्थ काय? लाईन CD म्हणजे ही दोन्ही बाजूला अमर्याद वाढत जाते. ह्याला मर्यादा आहे का? आता इथनं सगळं चालू झालं. ह्या घरापाशी थांबल का त्याच्या पुढच्या घरापाशी थांबतय का त्याच्या पुढच्या घरापाशी थांबतय? माहित आहे का? माहित नाही म्हणजे अमर्याद. पुढं 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 लांब जाणार. आणि जिथं आपण निश्चित केलंय, समजा ही पॉइंट आहे, त्या घरापासून ह्या घरापासून एवढंच बांधकाम करायचं आपल्याला. ही बांधकाम निश्चित आहे. त्या रेषेखांडाच्या पुढे वाढत नाही का? बांधकाम वाढलंय का? आपले घर बरोबर आहे का नाही? का तुझ्या पड्या वाढत गेले? नाही. म्हणजे ह्याला रेषाखंड म्हणायचं. काय म्हणायचं? रेषाखंड.